अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 6 ऑक्टोबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे धरावे ते पाय आधी आधी. मायेच्या पदरामुळे आपण अलीकडे व देव पलीकडे राहतो. तू कशासाठी आला आहेस? वाढलास, थोर झालास, आपले कार्य काय, उपाय काय करावा, का त्याचे पाय धरावेत याचा विचार न करशील तर धाय धाय रडावे लागेल. नीती नाती गोती तुला कशाचीच पर्वा नाही, सगळेच विसरून गेलास. किती तुझ्यावर मायेची भ्रांती पडलेली आहे. सुख हवे पण खोट्या विषयी सुखाला तू भोगतो आहेस. विषयापासून विरक्त व्हावे तरच तो भक्त. जो विषयासक्त आहे त्याला भक्त कसे म्हणावे? हेच काम गुरु करतो. गुरु सुखधाम दाखवितो. खऱ्या सुखाचा शोध गुरुपाशीच लागतो. तुझे सर्व कार्य होते म्हणून त्याच्या कथनानुसार वागावे. गुरु शिवाय कोणते साधन करणार आहेस? केले तरी पश्चाताप पावणार आहेस म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे. आटाटी म्हणजे कष्टाच्या गाठी. आटाआटी म्हणजे कष्टाच्या गाठी शेवटी व्यर्थ खटपटी जातात. गुरुनी सांगितलेल्या साधनास हलके समजू नये. गुरु सर्व जाणता आहे, तोच परमात्मा आहे, त्यात हलकेपणा देऊ नये. पत्नीची पतीप्रती असणारी अनन्यता तशी अनन्यता गुरुप्रती असावी. ती जशी निष्ठेने पातिव्रत्य सांभाळत असते तशी आपण गुरुप्रती निष्ठा सांभाळावी. त्याच्या प्रती आस ध्यास ठेवावा. त्याचे दास व्हावे. मग सुख दुःख सुद्धा भासमान वाटे. सुखदुःखासाठी तळमळ करतोस, ईश्वराप्रती कळवळ नको का? मग हीच भक्ती चळवळ आपल्या जगण्याचे बळ देते. त्यांनी दिलेल्या नामात मंत्रात सदैव जपात राहिल्यास सुखात कार्य होते. नामातच समाधान हीच गुरुची असण्याची खूण आहे. ज्याचा प्रपंच गुरु सखा असतो त्याला भय नसते. एकनाथ तुकारामांसारखे संत सुद्धा म्हणतात, नामात राहा. नामाचे चिंतन, नामाचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाण ही गुरुपुत्राची खरी खूण होय. यापेक्षा दुसरे करणे नाही. तीर्थयात्रा करावीच असे नाही. दृढ भावनेने देव आपलासा होतो. देहासकट आपला प्रपंच अर्पण त्याला करावा म्हणजे गुरुराया तुला हे सारेच अर्पण. मग सगळे समाधान. एका बालकाची वस्तू एका विहिरीमध्ये पडली. तो मुलगा रडायला लागला. आता मी उडी मारतो, माझी वस्तू मी काढतो असे म्हणायला लागला. सगळी मंडळी जमली. तसा बापही आला. बापाने त्याच्या तोंडात मारले व त्याला ओढत धपाटे मारीत घरी नेले. पण मला ती वस्तू आहे म्हणून तो बालक रडत होता. शेवटी बापाने त्याला बाजारात नेले. तशी त्याला दुसरी वस्तू दिली. मग मात्र बाळ हसायला लागला. गुरु असेच करतात. विषयाची ओढ गुरुना समजते. यासाठी गुरु वारंवार समजून सांगतात. शेवटी त्याला भय सुद्धा दाखवतात. तुझ्या नाकीतोंडी पाणी जाईल म्हणतात, मारतात सुद्धा. मात्र हे सारे उपाय उपकार या भावनेने असतात. विषयाची ओढ खूप गोड असते. ती विषयाकडे ओढत नेत असते. विषयाच्या ओढीचे लाड गुरु करत नाहीत. भगवंताप्रती ओढ लावतात. गुरु म्हणतात, हे करू नका, ते करू नका. मन मात्र तिकडेच धावत असते. काय उत्तर द्यावे? त्यापेक्षा गुरु गुरु करीत बसावे. श्री गुरु प्रारब्धात ढवळाढवळ करत नाहीत. संसार सुख देत नाहीत, पण दुःख मात्र भोगण्यास शक्ती देतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.
यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो।